तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा मराठी विषयाचा पायाभूतचा पेपर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पेपर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर चला आता आपण इथे सुरू करूया. पण त्याआधी तुम्हाला या ठिकाणी तुमचे नाव लिहायचे, त्यानंतर इथे शाळेचे नाव, इथे केंद्र, तालुका, जिल्हा आणि या ठिकाणी डेट तर हे पण तुम्ही इथे लिहू शकता. तर चला आता आपण सुरू करूया. आणि हा पेपर खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्कीच पहा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणावरून आपला तोंडी चाचणीचा भाग इथे सुरू होता आणि इथे पहिला प्रश्न खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत 5 मार्कांसाठी. तर सर्वात आधी तुम्हाला इथे हा उतारा नीट वाचायचा आहे, त्यानंतर आपण ते प्रश्न पण पाहूयात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न, सुगीचे दिवस पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे घेऊन गेले ते तुम्हाला सांगायचे 1 मार्कासाठी. तर हे पण तुम्ही सांगू शकता. आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. त्या ठिकाणी पुढील मुले आनंदी का झाली ते तुला सांगायचे, ते पण तुम्ही सांगू शकता. पुढचं आहे, कोणत्याही एका फलाचे नावासह त्याचं ह्या सांगायचे तुम्हाला, ते पण सांगू शकता. आणि पुढील प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या इथे सहलीचा अनुभव सांगायचा आहे, तो पण तुम्ही सांगू शकता 2 मार्क्ससाठी. तर हे सगळं ठीक आहे, हे पण तुम्ही इथे पाहून सोडवू शकता. आणि या ठिकाणी पुढील प्रश्नामध्ये पण तुम्हाला उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत 5 मार्क्ससाठी. तर चला आता आपण या खालील प्रश्न पण पाहूयात. तर या खाली मी स्क्रोल करतो. तर या ठिकाणी सर्वात आधी तुम्ही हा उतारा नीट वाचून घ्या. तर या ठिकाणी तुम्ही इथे प्रश्न पण पाहू शकता. या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे, तुम्हाला उताराचे वाचन करायचे आणि मग तुम्हाला इथे 3 मार्क्स मिळणार आहेत. आणि पुढचं आहे, तुम्हाला वलंदा लक्षण येण्यासाठी काय करायचे ते सांगायचे, ते पण तुम्ही सांगू शकता. वरील उतारासाठी शीर्षक द्यायचे आहेत, म्हणजे इथे एकदम सोपे प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे सांगितल्यावर इथे आरामात तुम्ही 5 मार्क्स घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपली तोंडी चाचणी असणार आहे. आणि मी तुम्हाला इथे पुन्हा एकदा सांगतो, हा पेपर फक्त सरावासाठी बनवलेला आहे. तर या ठिकाणाहून आपली चालू होते लेखी चाचणी. तर या ठिकाणी पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्हाला चित्राचे निरीक्षण करून त्याचे वर्णन 8 ते 10 ओळीमध्ये लिहायचे 4 मार्कांसाठी. तर तुम्हाला इथे चित्रामध्ये काय काय दिसत आहे, जसे कलई लावताना दिसत आहेत ते, तर ते तुम्हाला इथे लिहायचे साधारणपणे आणि मग तुम्हाला इथे मिळणार आहेत मार्क्स. अशा प्रकारे तुम्ही हे पण इथे आरामात लिहू शकता. त्यानंतर पुढील आहे, तर यामध्ये पण तुम्हाला इथे उत्तर वाचायचं आहे आणि उतारातील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. इथे हा 7 गुणांसाठी. तर या ठिकाणी तुम्ही आधी उत्तर नीट वाचा आणि त्यानंतर आपण पाहूया इथे प्रश्न. पण त्याआधी तुम्ही हा उत्तर नीट नक्कीच वाचा. तर या ठिकाणी पहिला कोणी ते तुम्हाला सांगायचे, तर हे पण तुम्ही 1 मार्कासाठी इथे सांगू शकता उत्तरात पाहून आणि कारणे पण तुम्ही इथेच लिहू शकता. तर ते काय मी जास्त सांगत नाही बसत, तुम्ही इथे पाहून हे सर्व लिहा. आता आपण पुढील हा पाहूया. तर तुम्ही हे सर्व उत्तरात पाहून इथे सांगा. तर चला आता इथे या ठिकाणी पाहू शकता, कुत्र्याच्या पिल्ल्याबद्दल तुम्हाला असे अयशस्वी प्रयत्न तुम्हाला लिहायचे आहेत, ते पण तुम्ही इथे लिहू शकता. आणि पुढील आहे, घटना व परिणाम, त्यात पण तुम्ही इथे बघूनच लिहू शकता. म्हणजे मी इथे जास्त सांगत नाही, आपला टाइम मी वाया नाही घालवत. तर तुम्ही हे पण शोधून इथे लिहू शकता. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हा फक्त सरावासाठी बनवला गेलेला पेपर आहे, तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा. तर चला आता आपण इथे पुढील प्रश्न पण पाहूया. तर या ठिकाणी आता मी पुढील स्क्रोल करतोय. तर या ठिकाणी तुम्ही पुढील पेज पाहू शकता. तू पुढील प्रसंगी काय करशील ते तुम्हाला सांगायचे. 2 मार्क्ससाठी म्हणजे इथे 48 लाईन्स इथे तुम्ही लिहू शकता आणि इथे हे पण सांगू शकता. तर आता हे पण मी जास्त एक्सप्लेन नाही करत. आता आपण पुढील पेज पण पाहूया. तर इथे 4 to 6 मध्ये लिहा तुम्ही. तर चला आता येऊया पुढे. तर या ठिकाणी तुम्हाला इथे हा उतारा, इथे कविता दिली आहे ती वाचायची 7 मार्क्ससाठी. आणि सर्वात आधी तुम्ही कविता नीट वाचा आणि मग त्या खालील आपण इथे काही प्रश्न पाहूयात. चला आता खाली स्क्रोल करून दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इथे तुम्हाला काही प्रश्न दिले आहेत, तर हे सर्व तुम्हाला इथे लिहायचे आहेत. जसे पहिला 1 गुणांसाठी आणि पुढच्या कवितेतील यमक जुळणारे शब्द, म्हणजे नाही हे शब्द लिहायचे तुम्हाला आणि हे पण 1 गुणांसाठी. आणि पुढील इथे एक तक्ता दिला आहे, तो पण तुम्ही पूर्ण करू शकता. तर अशा प्रकारे इथे छोटे आणि मतलब म्हणजे एकदम सोपे प्रश्न आहेत, तर तुम्ही इथे 1 पण गुण घालवू नाही शकत आणि अशा प्रकारे आपण सोडून इथे मग तुम्ही गुण घेऊ शकता. तर चला आता आपण पुढील प्रश्नाकडे येऊया. आणि पुन्हा एकदा सांगतो, हा फक्त सराव पेपर आहे. तर या ठिकाणी पुढे पण एक प्रश्न दिलाय, त्यासाठी कवितेतील विशेषणे लिहायचे, ते पण तुम्ही लिहा. 2 मार्क्स मिळतील इथे आणि पुढील अर्थ लिहायचे. तर आपण तुम्ही एकच गुणासाठी इथे लिहू शकता. आरामात हे पण सोडवा. आणि अशा प्रकारे इथे तुम्हाला पैकी गुण मिळतील. आणि त्यानंतर इथे क्वेश्चन 6 मध्ये तुम्हाला इथे सूचनेनुसार कृती करा. तर इथे बॉक्स मार्क्ससाठी इथे तुम्हाला काय दिले आहेत, कवितेच्या ओळी पूर्ण करा. इथे 2 कवितेच्या ओळी दिल्या आहेत 2 मार्क्ससाठी, त्या तुम्हाला इथे पूर्ण करायचे आहेत. तर हे पण तुम्ही इथे करू शकता. तर आता आपण पुढील याच्याकडे येऊया. तर या ठिकाणी मी पुढील इथे स्क्रोल करतो पुन्हा एकदा. तर या ठिकाणी तुम्ही इथे पण पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला इथे तक्ता दिलाय, तर तुम्हाला इथे पूर्ण करायचं आहे. तर आपण तुम्ही इथे पूर्ण करू शकता, जसे रात्र आणि पाणी यासाठी समानार्थी शब्द लिहून. तर अशा प्रकारे आपला हा असणार आहे. तर आता इथे आपला हा संपलेला आहे. तर मी पुन्हा एकदा सांगतो, हा फक्त सरावासाठी तयार करण्यात आलेला होता.
लास्ट इयरचे पेपर्स ॲनालायसिस करून. तर आता तुम्हाला आणखीन व्हिडिओ जवळ असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि सबस्क्राईब पण करा. तर आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ठीक आहे, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. आणि प्लीज पुन्हा एकदा सांगतोय ते ऐका, अभ्यास करा. तर चला आता बाय.